बकेट पूर्ण रिकामी आहे, खाली बकेट आहे. चालू करू. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे सध्या श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर येथे. मित्रांनो, सकाळीच 2 गाड्या आल्यात म्हशीच्या. तर गोट्यामध्ये मिल्किंग चालू होतं, तर आपण सहजच एका म्हशीचं लाईव्ह मिल्किंग बघत होतो. तर तुम्ही पाहू शकता, ह्या बकेट पूर्ण रिकामी आहे. परत नंतर भैयानी मिल्किंग लाईव्ह करायचं म्हणल्यानंतर 2 बकेट घेतली आणि नंतर आपण या म्हशीची लाईव्ह मिल्किंग करत आहोत. मित्रांनो, सकाळी उतरलेली गाडी ही परिस्थिती आहे. मित्रांनो, बकेट पूर्ण रिकामी आहे, खाली बकेट आहे. चालू करू. फर्स्ट टाइमर आहे ना? दात को कितनी? 4 दात. मित्रांनो, 4 दात आहे. फर्स्ट टाइमर. याचं दूध आपण बघणार आहोत. जेड ब्लॅक आहे. साधारणतः फक्त 1-2 इंच खालून पांढरा आहे शेपूट. मित्रांनो, एकदम सडामध्ये नरम आहे. चिवाई कैसे? नरम आहे. धारावरूनच मित्रांनो लक्षात येतं की एकदम जाड धार आहे. बारीक नाही, मोठे. तर मित्रांनो, सकाळी गाडी आलेली आहे. म्हशीची परिस्थिती बघा. म्हैस स्ट्रेसमध्ये असून सुद्धा उतरल्या दूध किती देते हे आज आपण बघणारच आहोत. नक्कीच समाधानकारक दूध ही म्हैस देणार आहे. मित्रांनो, चांगल्या मापाची म्हैस आहे. झेड ब्लॅक आहे. फक्त शेपूट 1 इंच थोडं म्हशीचं पांढरं आहे. बाकी म्हैस पुट्ट्यात वगैरे 1 नंबर क्वालिटीची आहे. रिंग शेंग तुम्ही पाहू शकता. पहिल्या वेताची 4 दाताची मित्रांनो म्हैस आहे. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे श्री हनुमान डेअरी फार्मचं एकदम पारदर्शक कारभार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते एक टाईम दूध दाखवून दिशाभूल करून लोकांना म्हैस देत नाहीत, फसवत नाहीत. तर तुम्हीसुद्धा 3 टाईम दूध काढून म्हैस मित्रांनो घ्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी म्हणत नाही की त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही 2 टाईम 3 टाईम दूध बघून मित्रांनो म्हैस खरेदी करू शकता. व्हिडिओ मित्रांनो कुठंच कट वगैरे केलेलं नाही, एडिट केलेलं नाही. तुम्ही पाहू शकता लाईव्ह मिल्किंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. कशा पद्धतीनं श्री हनुमान डेअरी फार्मवरती टॉपच्या म्हशी तुम्हाला बघायला भेटतात. मित्रांनो, आज 2 गाड्या आल्यातच आहेत, पण 2-3 दिवसानंतर आणि 2 ते 3 गाड्या श्री हनुमान डेअरी फार्मवरती मित्रांनो येणार आहेत. एनी टाईम तुम्ही कॉल करून त्यांना चौकशी करू शकता. 12 महिने त्यांच्याकडे म्हशी उपलब्ध राहतात. हाईटला वगैरे मित्रांनो 1 नंबर आहे क्वालिटी. अजून येणं वाढणार. हे जे दूध आहे 6 दिवस प्रवास केल्यानंतरचं दूध. बरोबर. म्हशी स्ट्रेसमध्ये आहे अजून. 2-4 दिवस जेव्हा म्हैस सेट होईल त्यानंतर याचं ठरवलं म्हणजे सेट नाही अजून प्रॉपर. दुसऱ्या वेताचे रेग्युलर. गाडीतून उतरून किती दिवस झाले ना? हो, गाडीतून उतरून किती दिवस? आता सकाळी उतरली. आजच उतरले मित्रांनो. आज उतरून म्हैस दुधाला बघा कशा पद्धतीनं. 7 लिटर. क्वालिटी
मित्रांनो वासराला सोडून मित्रांनो एवढं दूध आहे, तुम्ही बघू शकता. गाडी उतरून गाडी उतरून म्हणजे आणि 8 दिवसांना परिस्थिती वेगळी राहील. सेट झाल्यानंतर खाल्ल्या पिल्यानंतर दुधात 100% फरक पडणार. 1 लिटर तर फरक पडणार. बरोबर. अतिशयोक्ती नाही सांगणार, 1 लिटर 100% फरक पडतात. बरोबर.